बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े के जन्म शताब्दी वर्ष के निमित्त अनेक मान्यवरों ने अभिवादन किया। तो आइए सुनते हैं अभिवादन के दौरान उन्होंने क्या कहा इस खबर में। बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े के जन्म शताब्दी वर्ष के निमित्त बड़ी संख्या में मान्यवरों के साथ नागरिकों ने बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े चौक पर स्थित पुतले पर जाकर अभिवादन किया। साथ ही बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े भवन में भी सभी ने उन्हें अभिवादन किया। इस मौके पर प्रवीण खोब्रागड़े के साथ कांग्रेस शहर जिलाध्यक्ष रामू तिवारी, अश्विनी खोब्रागड़े, राजू झोड़े आदि का समावेश था। तो आइए सुनते इस मौके पर प्रवीण खोब्रागड़े ने बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े को अभिवादन करते हुए क्या कहा। हेमचंद्र खोब्रागड़े, बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े यांचा पुतण्या अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष। आज बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े यांची जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात ह्या वर्षापासून आम्ही केलेली आहे ना। ही सुरुवात करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की पूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये आज कार्यक्रम आम्ही घेऊन राहिला। पक्षाच्या वतीने सोलापूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, यवतमाळ, वर्धा ह्या ठिकाणी आमचे, अमरावती या ठिकाणी आमचे कार्यक्रम आज सुरू आहेत। आणि कार्यक्रमाचं माध्यम म्हणजे जे बैरिस्टर साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ चालवण्याचं जे काम केलं आणि ती चळवळ त्यांनी प्रामाणिकपणे सर्व समाजासमोर नेली आणि बाबासाहेबांच्या कार्याला त्यांनी हातभार लावून कार्य पुढे नेलं। आज सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बैरिस्टर साहेबांना आपला मानसपुत्र मानलं होतं। आणि आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन सुरू केली त्यावेळेस त्यांनी एवढे मोठे ज्येष्ठ सहकारी मंडळी असताना त्यांनी बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े यांना जनरल सेक्रेटरी बनवलं। ही फार मोठी उपलब्धी त्यावेळेस होती, आजही आहेत। आज आम्ही त्यांचं कार्य जे बाबासाहेबांची चळवळ बैरिस्टर साहेबांसमोर नेली आणि बैरिस्टर साहेबांनी जे कार्य केलं ना ते आज आम्ही ज्या पद्धतीने अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष समोर घेऊन आलेलो आहोत आणि त्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये आमची कार्यकारिणी आहे, तेलंगणात आहे, अशा प्रत्येक ठिकाणी मी हळूहळू पोहोचू बाकी ठिकाणी, पण महाराष्ट्रात आमच्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये कार्य सुरू आहे। आणि त्या माध्यमातून बैरिस्टर साहेबांची चळवळ आणि बैरिस्टर साहेबांचं नाव पूर्ण ठिकाणी आम्ही पोहोचवत आहोत। आणि आज नवीन पिढीला त्यांचं नाव माहीत नाही आहे, तर आज नवीन पिढीला आम्ही त्यांचं नाव काय होतं, त्यांनी काय बाबासाहेबांचं कार्य समोर नेलं, बाबासाहेबांनी का त्यांना जवळ केलं, सर्व आम्ही सांगत आहोत। आज सांगायचं म्हणजे की बैरिस्टर साहेबांचे फोटोज आम्ही प्रत्येक विहारात लावत आहोत। आज काल मूलचे गडचिरोलीचे लोक आले, तेही इथून फोटो घेऊन गेले, कारण बैरिस्टर साहेबांची 100वी जयंती असल्यामुळे सर्वीकडेच मोठ्या प्रमाणात साजरी करायची आहे। आणि काही ठिकाणी लोक विचारतात की बैरिस्टर साहेब पुतळा लावायचा आहे तर कसं करायचं, म्हटलं आम्ही पूर्ण आपल्याला सहकार्य करू आणि बैरिस्टर साहेबांचे पुतळे आपण प्रत्येक जिल्ह्यात आपण लावू, अशा प्रकारची आमचं कार्य सुरू आहे। आज बैरिस्टर साहेबांच्या कार्यासाठी आम्ही जेवढी धावपळ करता येईल तेवढी करू आणि अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष घेऊन जनतेसमोर जाऊ आणि जनतेला सांगू की बैरिस्टर साहेब बाबासाहेबांनंतर ह्या पक्षाला बैरिस्टर साहेबांनी चालवला, तो पक्ष आज आम्ही घेऊन आलेलो आहोत। आपण सर्वांनी सहकार्य करावे। धन्यवाद। जय भीम, जय भारत। साथ ही इस मौके पर राजू झोड़े ने भी बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े जी को अभिवादन करते हुए अपना मनोगत व्यक्त किया। आज बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े यांचा जन्मशताब्दी वर्षाचा जयंतीचा सोहळा चंद्रपुरात साजरा होत आहे। बैरिस्टर खोब्रागड़े हे बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आहेत आणि बाबासाहेबांचे ते मानसपुत्रसुद्धा होते। बाबासाहेबांच्या विचारावरती ते ताकदीनं संपूर्ण महाराष्ट्रात, देशभरात, विशेष करून विदर्भामध्ये कामगारांचे आंदोलन, शैक्षणिक आंदोलन, मोठ्या प्रमाणात मजदूरांची समस्या सोडवण्यासाठी ते पुढाकार घ्यायचे। राज्यसभेचे ते उपसभापती म्हणून मोठ्या ताकदीनं त्यांनी आपला कारभार सांभाळला आहे। चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव। त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सर्वांना मंगलमय सदिच्छा। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।